नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा इथं मी अस्तर आणि ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घेतलेलं आहे आणि आता याची उंची आपण बघूया. तर बघा उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर बघा इथं मी 14 आपली तयार राहणार आहे आणि 15 इंच घेतलेली आहे, म्हणजे 1 इंच आपलीवाली जास्तीचं घ्यायचं आहे. तर बघा इथं घडी घेतलेली आहे मी, म्हणजे फिटिंग आहे 10 वरती आणि 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर इथं शोल्डर घेतलेलं आहे 5.5चं आणि 5.5 वरती अशी खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथं मोंडा घेतलेला आहे 5.5चा. तर बघा 5.5 वरती अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला 1 इंच. तर बघा त्याच्यानंतर आता इथं आपल्याला गळ्याची रुंदी इथं घ्यायची आहे 2.25ची, म्हणजे ती शिवून आपलीवाली 2.5 इंचाची तयार होईल. तर बघा गळ्याची उंची आता आपल्याला इथं तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. इथं 9.5ची उंची टाकलेली आहे. बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथं घ्यायचं आहे 2.5 आणि बॉक्स तयार करून घ्यायचा. अंगाळ्याला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आकार देऊन घेऊ शकता. गोल पान गळा तुम्हाला जसा आवडेल तसा तुम्ही देऊ शकता. तर बघा मी या पद्धतीने असा आकार देऊन घेतलेला आहे, कारण कस्टमरच्या आवडीने घेतलेला आहे. कस्टमर म्हणजे तुम्हाला जसा वाटेल तसा शिवा, पण मग मी म्हटलं चला असा घेऊया. तर बघा या पद्धतीने असा आकार देऊन घेतलेला आहे आणि आता आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. खडून जशी मार्किंग केली तसा आपल्याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा इथं जो थोडासा मी बाहेरच्या बाजूने घेतलेला आहे, तिथं अर्धा ते पाऊण इंच असं बाहेर घेतलेलं आहे आणि आकार देऊन व्यवस्थित असं कट करून घेतलेला आहे. तर बघा आता व्यवस्थित असं कट करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला ब्लाऊज पीसाचं कापड घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने असा आपला गळ्याचा आकार तयार झालेला आहे. तर बघा ब्लाऊज पीसाचं कापड आपल्याला आता सुईचं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आता तर बघा याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे. व्यवस्थित आता पेना पॅक करून घ्यायची आपल्याला सगळ्या बाजूकून, म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही. तर बघा बिना कॅनवाचा एकदम सुंदर असा आपला गळा तयार होतो. तर बघा आता या पद्धतीने आपल्याला अशी अशी काठोकाठ अशी टीप मारायची, म्हणजे थोडंसं असं कापड ठेवून आणि जिथं आपला कोपरा आलेला आहे तिथं अशी सुई खाली ठेवून घ्यायची आहे आणि नंतर परत आपल्याला टीप मारीत चालायचं आहे. तर बघा तिथं कोपऱ्यावरती सुई ठेवून घेतली तर एकदम सुई असं व्यवस्थित आपल्या गळ्याचा आकार येतो. तर बघा व्यवस्थित असं टीप मारून झाल्याच्या नंतर धागे वगैरे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर कमरेला पण आपल्याला अर्धा इंच अशी सरळ टीप मारून घ्यायची आहे. तर बघा आपण हे उलट सुलट करणार आहोत. तर तुम्हाला कंबरपट्टी लावायची असली तर तुम्ही कंबरपट्टी पण विदाऊट लावून घेऊ शकता. पहिले गळ्याला टीप मारून आतमध्ये ढकलून घ्यायची आणि मग कंबरपट्टी जोडून घ्यायची. तर बघा आता अस्तर आणून लेवल आपण हे कापड कट करून घेतलं आहे. त्याच्यानंतर याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे, म्हणजे गळा पलटायला सोपं जातं, म्हणजे वडलेवाने खेचलेवाने अजिबात होत नाही. तर बघा व्यवस्थित कट मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला ह्या पिना काढून घ्यायची आहे. तिथून जागा आहे तिथून ओपन करून आपल्याला हे असं सरळ कापड करून घ्यायचं आहे. तर बघा आपला सरळ भाग वरतून आलेला आहे. तर बघा व्यवस्थित आता हे करून घेऊया व्यवस्थित. तर बघा व्यवस्थित असं करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला काठोकाठ कमरेला आणि गळ्याला अशी टीप मारून घ्यायची. अस्तर व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं आहे आणि ब्लाऊज पीसाचं कापड पण असं लेवलमध्ये घ्यायचं आणि अशी काठोकाठ आपल्याला टीप मारून घ्यायची. तर बघा बिना कॅनव्हास एकदम सुंदर असा गळा तयार होतो. तो तुम्हाला कॅनव्हास टाकायचा असला तर मी तो पण व्हिडिओ टाकलेला आहे की आपल्याला कॅनव्हास कसा टाकायचा गळ्याला, तो पण तुम्ही नक्की बघा. एकदम सोप्या पद्धतीत मी कॅनव्हास कसा घालायचा तो दाखवलेला आहे, तो नक्की बघा. तर बघा कमरेला आता आपल्याला परत अशी याच्यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप दिली तर ब्लाऊजला एकदम सुंदर अशी फिनिशिंग येते. गळ्याला आणि कमरेला आता टीप मारून झाल्याच्या नंतर आता उलटं करायचं आहे आणि अस्तर लेवर आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आणि परत कमरेला परत आपल्याला अर्धा इंच अशी टीप मारून घ्यायची. तर बघा इथं धागा संपला होता तर मी धागा परत भरून अशी व्यवस्थित अशी कमरेला टीप मारून घेतली आणि त्याच्यानंतर आता अस्तर लेवल हे ब्लाऊज पीसाचं कापड जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूचं. तर बघा व्यवस्थित धागे वगैरे पण कट करून घ्यायचे आहे. तर बघा जे तुकडे टाकडे थोडेसे उरलेले होते तर त्याच्यामध्ये म्हटलं चला छोटीशी आपण ही डिझाईन बनवावा. तर बघा थोडंसंच कापड उरलं होतं त्याच्यामुळे मी छोटे छोटे असे 1.5 ते 2 इंचाचे असे चौकोन काढून घेतले. तर बघा व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहे या तुकड्यामधूनच आपल्याला कापड. तर बघा व्यवस्थित असे मी हे 7-8 असे कापड असे तुकडे करून घेतलेले आहे. तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला या पद्धतीने अशी याचीवाली असं फोल्ड करायचं आहे खानाच्या घडीसारखं या पद्धतीने. तर बघा व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने. थोडंफार कमी असलं जास्त असलं तर कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित आता हे पूर्ण आपल्याला सेम याच पद्धतीने असे घड्या मारून आपल्याला हे टिपा मारून घ्यायचे आहे. तर बघा सगळे आपल्याला सेम याच पद्धतीने करून घ्यायचे. तर बघा एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. छोट्याशा कापडामध्ये आपली डिझाईन एकदम सुंदर अशी तयार होते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा वट पौर्णिमा निमित्त. तर बघा एकदम सुंदर असे झाल्याच्या नंतर आता खालचे जे टोकं आहे ते आपल्याला व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहे. लेवलमध्ये व्यवस्थित करून घेतलेले आहे कट आणि त्याच्यानंतर आता आपल्याला अशी इथून जे गळा खालचा जो गळा आहे तिथून आपल्याला आता ही अशी जोडीत चालायची आहे. तर बघा पहिले आपल्याला धागा असा वरती सुईवरती करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित अशी गळ्याला अशी टीप मारत चालत आहेत बरं. तर बघा या पद्धतीने असे या कोरेक असे ठेवून आपल्याला थोडी थोडी जागा ठेवून लेवलमध्ये आपल्याला अशी याच्यावरती
काठोकाठ अशी टीप मारायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी काठोकाठ आपल्याला व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. आणि हे सगळे आपल्याला आपले छोटे छोटे जे फूल बनवून घेतलेले आहे ते असे याच्यावरती ठेवीत चालायचं आणि पॅक करीत चालायचं आहे. तर बघा व्यवस्थित आता हे अशी पॅक करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला बाहेर आता ही सुई अशी काढून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा आता एक धागा वगैरे कट करायचा आणि कापड असा उलटं करून घ्यायचा. आता आपल्याला जे आतून कापड आलेलं आहे ते आपल्याला याच्या लेवल असं गळ्या लेवल कट करून घ्यायचं. तर बघा दम्माने आपल्याला कट करून घ्यायचं, आपला गळा वगैरे कट नाही झाला पाहिजे. तर बघा व्यवस्थित असं हे कापड कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित असं कट करून झाल्याच्या नंतर आता आपण पहिल्याच खालच्या बाजूला जिथं आपण हे छोटे छोटे पॅच लावले त्याच्यावरती आपल्याला ही लेस अशी लावून घ्यायची आहे. तर बघा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लेस लावून घेऊ शकता, तुम्हाला जशी आवडेल तशी. तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून झालेली आहे. उरलेलं आपल्याला लेस जी आहे ती कट करून घ्यायची आणि याच्यावरती डबल टीप मारायची, कारण ही थोडीशी मोठी लेस आहे त्याच्यामुळे याच्यावरती डबल टीप मारून घेतलेली आहे. तर बघा त्याच्यानंतर आता इकडच्या साईडने आपल्याला खडूने अशी मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने. तर बघा खडूनी मार्किंग करून घेतल्याच्यानंतर आता इकडच्या साईडने आपल्याला हीच मार्किंग उमटून घ्यायची, म्हणजे सारखी आपली दोन्ही बाजूने लेस लावल्या जातील, म्हणजे खालीवर अजिबात होणार नाही. तर बघा व्यवस्थित मार्किंग अशी करून घ्यायची आहे आणि ती आपल्याला डार्क करून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी झाल्याच्या नंतर आता आपल्याला एकाच साईडची या पद्धतीने अशी लेस लावून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित आता ही पूर्ण आपण लेस लावून घेऊया या पद्धतीने, खडून जशी मार्किंग केली तशी आणि गळ्याला पण वरच्या. तर बघा या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे. तर बघा जी खालची आपण लेस लावलेली आहे ती त्याच्यामध्येच दबल्या गेली पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी आपण ही आता लेस लावून घेऊया. तर बघा तुम्ही माझ्या चॅनल अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा याच्यावर खूप सुंदर अशा बोटने कटिंग आणि डिझाईन पण टाकलेले आहे मी अगदी सोप्या पद्धतीमध्ये. तर तुम्ही त्या बघितल्या नसेल तर नक्की बघा. आणि याच्यावरती लेंग्या पण टाकलेला आहे मी साडीचा, तो पण एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेला आहे, तो पण तुम्ही नक्की बघा. तर बघा त्याच्यानंतर ही लेस अशी डबल टिप मारून घेतल्याच्यानंतर इकडच्या साईडची पण आपल्याला सेम याच पद्धतीने लेस अशी लावून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे या पद्धतीने दमादमाने आपल्याला धागे वगैरे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. तर बघा कस्टमर वाढवायचे असले तर व्यवस्थित आपली फिनिशिंग महत्त्वाची आहे, फिनिशिंग पण महत्त्वाची आहे आणि कस्टमरला पण ब्लाऊज व्यवस्थित आले पाहिजे. तर याने कस्टमर किती जरी लांब असले कस्टमर आपल्याकडेच येत असते, कुठे जात नाही. तर बघा व्यवस्थित असे लेस लावून झाल्याच्या नंतर आता आपल्याला पाठीमागचे टक्स मारून घ्यायचे आहे. तर बघा मध्यातून आपल्याला 4 इंचावर मार्किंग करायची आहे आणि उभा 4-4.5 इंचावर मार्किंग करायची आणि अर्धा इंच अशी आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित अशी लेवल घ्यायची आहे पहिले आपल्याला आणि आता आपल्याला पक्की अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित असं कापड करून घ्यायचं आहे, खालीवर झालं नाही पाहिजे, नाही तर खालीवर आपल्याला पाठीमागच्या भागाची लेवल होईल. त्याच्यामुळे व्यवस्थित असे पाठीमागचे दोन्ही साईडचे टक्स आपल्याला मध्यातून मारून घ्यायचे आहे. तर बघा व्यवस्थित आता हे टक्स पण मारून झालेले आहे आपले लेवलमध्ये. आणि त्याच्यानंतर आता जे आपण हे छोटे छोटे हे लावलेले आहे त्याच्यावरती आपल्याला मणी लावून घ्यायची आहे. तर बघा याच्यावरती छोटे छोटे असे मणी अटॅच करून घ्यायचे आपल्याला. सुई धागा जो आहे तो आपल्याला 4 पदरी घ्यायचा आहे, कारण पक्का असं झालं पाहिजे, तुटले वगैरे मणी नसले पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित असा 4 पदरीचा दोरा घ्यायचा आहे आणि आता हे पक्के असे सगळ्या याच्यावरती मणी लावून घ्यायचे आहे. तर बघा तुम्हाला मणी आवडत असेल तर मणी लावून घेऊ शकता, नाही तर तुम्हाला दुसरे मणी लावायचे असले तर तुम्ही दुसरे पण लावू शकता, नाही तर नुसतं तुम्ही अटॅच पण सुई धाग्याने करू शकता. तर बघा व्यवस्थित आता हे मणी पूर्ण पॅक करून घ्यायचे आहे. खालच्या बाजूने सुई काढून आपल्याला पक्की अशी गाठण मारून घ्यायची आहे, धागा कट करून घ्यायचा आहे उरलेला. तर बघा त्याच्यानंतर आता पूर्ण ब्लाऊज आपल्याला असं रेडी करून घ्यायचा आहे. एकदम सुंदर असा पाठीमागचा आपला भाग हा रेडी झालेला आहे आणि आता मी पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेणार आहे. तर बघा पूर्ण ब्लाऊज आता रेडी करून घेऊया. तर बघा याची शिलाई म्हणतात तुम्ही, तर मी याची शिलाई 350 रुपये घेणार आहे. तर बघा एकदम सुंदर असा समोरचा भाग आणि बाही मी रेडी करून घेतलेली आहे आणि ब्लाऊज पण आपलं रेडी झालेलं आहे पद्धतीने. तर बघा एकदम सुंदर असं ब्लाऊज रेडी झालेलं. तर तुम्हाला आजचा माझा ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.